160 कोटींचा शालार्थ ID घोटाळा आपल्या राज्यामध्ये झालेला आहे, असं आत्ताच मी एका पोलिसांच्या तोंडून ऐकलंय. ही बातमीसुद्धा बघा, हे पोलीस साहेब आहेत, त्यांनीच ही माहिती दिलेली आहे. आणि याच्यामध्ये भाजपच्या एका नेत्याची नुकतीच विकेट पडलेली आहे. जळगाव जामनेरचे नेते आहेत संजय गरुड नावाचे. हे आपले जळगावचे जे भाजपचे नेते आहेत, जळगावचे संकटमोचक वगैरे जे स्वतःला म्हणून घेतात, त्या गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून आहेत निकटवर्तीय. आणि ते लपून बसले होते सोलापूरमध्ये. सोलापूरमधल्या एका गावामध्ये लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना पकडून आणलं आणि काय सांगितलं, काय आरोप होता त्यांच्यावर. तर या साहेबांची जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात टेंभुर्णी इथं एक शिक्षण संस्था आहे. आणि या शिक्षण संस्थेमध्ये बोगस शिक्षक भरती झालेली आहे. एकाच दिवशी 177 शिक्षकांची आपण भरती केली असं दाखवलंय आणि त्यांचे पगार घेतले. त्यांचं सगळं पेमेंट, पुढचं जे काही सरकारी मदत असते ती संस्थेला येत गेली. कागदावरच ते होते शिक्षक, ते शिक्षक प्रत्यक्षात नव्हतेच असं आता बाहेर येत आहे. हा इतका मोठा घोटाळा आहे. शालार्थ ID काय आहे हे पण मी समजावून सांगते. पण तुम्ही बघा की आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये काय पद्धतीने घोटाळे होत आहेत. शालार्थ ID म्हणजे काय, तर सरकारी जे शिक्षक असतात, महाराष्ट्र शासनाचे जे शिक्षक आहेत, महाराष्ट्र सरकारतर्फे या शिक्षकांना एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो की तुम्ही शिक्षक आहात, याचा एक नंबर असतो, तो युनिक ID असतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा असा युनिक ID, ज्याला शालार्थ ID म्हणतात, क्रिएट होतो, तेव्हा ते शिक्षक आहेत आणि त्यांना त्याच्यानुसार पूर्ण हयातभर जे आहे ते पगार सुरू होतो. आता असा पगार जे खरोखर शिक्षक आहेत त्यांना मिळतोच आहे. पण काही अशा भामट्या शिक्षण संस्था आहेत ज्या सत्तेत बसलेल्या लोकांच्या जवळच्या आहेत. त्या शिक्षण संस्थांचे मालक काय करतात, तर त्यांच्याकडे जर का असतील 4 शिक्षक, तर ID क्रिएट करायचे 40 शिक्षकांचे. नाही, आमच्याकडे 40 शिक्षक आहे, अशी अशी आमची शाळा आहे, सरकारने पाठवले ना पैसे 40 शिक्षकांचा पगार कोणी खाल्ला सांगायची गरज नाही आहे. हे जे पोलीस आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हा जवळपास 160 कोटींचा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त आरोपी आहेत. त्यातले 5 आरोपी पकडले. त्यातले हे जे आत्ता आपण पाहिले जळगाव जामनेरचे नेते आहेत. या महाशयांच्या शिक्षण संस्थेमध्ये 177 बनावट शालार्थ ID क्रिएट केले गेलेले आहेत. अशा महाराष्ट्रामध्ये 200 शाळा आहेत ज्याच्यामध्ये असे बनावट शिक्षक आहेत. आणि याचा शासनाला तर फटका बसतोच, पण शासनाला म्हणजेच टॅक्सपेयर जे आहेत त्यांचा पैसा असा वाया जातो. आणि जो पैसा खरोखर काही चांगल्या कामाला, खरोखर जे शिकवत आहेत त्या शिक्षकांना जायचा, खरोखर काही शाळा बांधणीला जायचा, तर अशा या बोगस माणसांकडे चालल्या, अशा या बोगस नेत्यांकडे चाललेले आहे, जे आपल्या पक्षाचं नाव ह्याव आहे त्या बळावर जे आहे ते असे सगळे फ्रॉड करत आहेत. आणि आज ही जी विकेट पडलेली आहे, मी तर म्हणते याची इन्क्वायरी व्हावी, इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि कुणालाच सोडू नये. कारण हे एवढं मोठं पाप आहे. नुसतं देवाचं नाव घ्यायचं, नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कामं सगळी भ्रष्ट करायची, हे बिलकुल चालणार नाही. या देशातला तरुण जागा झालेला आहे. या देशातल्या तरुणांचं आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं आता सगळीकडे लक्ष आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये, या राज्यामध्ये असलेले हे जे काय भाजपचे नेते असतील, अरे भाजपचा जिल्हा परिषदेला उभा राहिलेला, नगरपालिकेला, महानगरपालिकेला उभा राहिलेला माणूससुद्धा त्या ठिकाणी दंडेलशाही करतो. त्याला असं वाटतं आपण काहीही केलं तरी चालतं, आपण कितीही भ्रष्टाचार केला, कितीही फसवाफसवी केली तरी आपल्याला काही करत नाही कोणी, असं यांना वाटतं. असं जो यांचा घमंड वाढलेली आहे, इगो वाढलेला आहे, हा इगो आता फोडण्याची वेळ आलेली आहे. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी बोलत राहिलं पाहिजे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तुमच्या माहितीत असे काही बनावट ID वाले आहेत का ते सुद्धा सांगा. थांबते. थँक्यू सो मच.